त्यांच्या विचारांची संपूर्ण महाराष्ट्राला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये नितीच्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजाला शिक्षणाची द्वार खुले करून देणारे शिक्षण महर्षी वंदनीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सर्वात कर्तृत्व संपन्न स्त्री म्हणून उल्लेख केला जातो अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आदर्श राज्यकार असावा ज्या अद्वितीय शक्तीने करून दाखवला अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे रशियाच्या काना कोपऱ्यात पोहोचवणारे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे धन्य है वो माता जिसने ऐसा दूध पिलाया था धन्य है माता जिसने ऐसा दूध पिलाया था जिस उम्र में तुम करते ऐसे दिलगी उसने वतन से दिल लगाया था और मौत का नाम सुनकर आपके रोंगटे खड़े हो जाते हैं मौत के सामने देखकर भी मुस्कुराया था मौत को सामने देखकर भी मुस्कुराया था शहीद वीर भगत सिंह राजगुरु सुखदेव या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या शिवजयंतीला मानाचा मुद्रा करतो. आज 19 फेब्रुवारी 2026 आपण शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत. ज्या राजानं आपल्याला स्वाभिमान स्वातंत्र्य राज शिकवलं खरं तर आपण ज्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मी प्रणय राजू केवले मी ज्या मातीत उभा आहे हीच माती जिने 700 वर्षापूर्वी विलोरी ऐश्वर्याचं साम्राज्य पाहिला होता. स्वातंत्र्याच्या खिंडीला इथेच जन्म दिला होता. हेच स्वातंत्र्याची खिंडी पुढे शिवनेरीवर गेली. तेच शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रगटली. तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. खरं तर त्याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्याच माती महाराष्ट्र एकोणीसची जाणीव होत आहे. तो महाराष्ट्र नेमका कसा आहे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे मावळ मातीचा मावळ मनाचा महाराष्ट्र भक्तीच्या ऐलतीराचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र मातीत घुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुंकुवत संकटा इतिहास पुरात घेऊन महाराष्ट्र अफजल खानाचा कोतडा बाहेर काढणारा महाराष्ट्र शाहिस्त खानाची बोटे टाकणारा महाराष्ट्र ओलादी छाताल्याच्या जीवाला पेटवणारा साड्या वाजवणार रे चांगला वाटला पाहिजे काहीतरी गावात प्रोत्साहित करताना थोडी एनर्जी ज्यांचं नाव घेतल्यावर आपला एनर्जी होत खरं तर गरजा महाराष्ट्र म्हणत ओढला होता निश्चित आणि निराश झाल्यासारखा नव्हता कोणाला शिवधर्माचा अभिमान नव्हता कोणाला स्वराज्याचा स्वाभिमान याच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी बनली होती. तुमच्या आधीच्या यांसारख्या मातोबल बातम्यांखाली सुलभी राजवटी खाली रयतपूरची भरतली जात होती. मग एकच सूर नाचू लागला. खरं तर जे या सह्याद्रीच्या दऱ्यापुढ्यात एकच रोड घुमू लागला. ते जागे ते जे झोपले होते ते जागे झाले. ते जागे होते ते उभे झाले. ते उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या निशाणावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात दौडू लागली. तसे त्याच्या इशारी सर्व महाराष्ट्र मुघलशाहींनी आक्रमण करत स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आक्रमण करू लागले. तसेच चौकस बुद्धीचे आपले छत्रपती शिवाजी महाराज तसेच अनेक संकट स्वराज्यावर आली. आपल्याला चौथ्याच्या वर्गामध्ये शिवछत्रपती शिकवला जातो, पण तिथे जास्त डिटेल मध्ये इतिहास सांगितला नाही. पण मी जास्त इतिहास सांगू नाही शकत, पण कमी मिनिटात तो इतिहास तुम्हाला पुन्हा जाणीव करून देतो. तसंच अफजल खान नावाचा वादळ स्वराज्यावर आला. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी चौकस बुद्धीचे अगोदरच अंगामध्ये चिलखत परिधान केलं होतं. त्याच्यामुळे स्वतःचं संरक्षण करता येईल. त्या काळात 397 वर्षापूर्वी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा फाडला होता. तो कसा फाडला? प्रतापगडाच्या पायथ्याशी छावणीला दिवसही ठरले आणि तारीखही ठरली 10 नोव्हेंबर 1659. बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही माहिती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला 10 नोव्हेंबर 1659 रोजी. तसेच प्रतापगडावर 40,000ची फौज आला अफजल खान. प्रतापगडच्या छावणीला छत्रपती शिवाजी महाराज गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मावळा घेतला. नाव त्याचा जीवामय. जीवासारखा, जीवाप्रमाणे जीवाला जीव देणारा जीवा महलेच का बाजी, यसाजी, तानाजी यांना पण घेऊ शकत होते, पण जीवा म्हणलेच का. पण अफजल खानाकडे एक सैनिक होता, उत्तम दांडपट्टेबाज सय्यद बंडा. नाव त्याचा सय्यद बंडा, उत्तम दांडपट्टेबाज. आणि छत्रपती शिवाजी महाराज गेले. मग अफजल खान म्हणाला, आओ शिवाजी आओ गले लग जाओ. मग छत्रपती शिवाजी महाराज पण गेले. आस्ते कदम म्हणत अफजल खानाला भेटीस गेले आणि अफजल खानाला आलिंगन दिलं. त्याचा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान मिठी मारले आणि अफजल खानाने आपली लायकी दाखवली. तेव्हा अफजल खान आपल्या कटरती चाकू काढला होता आणि सरकन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी खुपसला. पण वार चुकला, कारण अगोदरच स्वतःच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगात चिलकांड परिधान केलं होतं. त्यामुळं महाराजांना अजिबात एकही जखम झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातातील लकलकती वाघनख काढली आणि छत्रपती अफजल खानाच्या पोटाशी फिरवली आणि अफजल खानाचा पुतळा बाहेर निघाला. तसाच अफजल खान निघाला. तसाच त्याचा आवाज सय्यद बंडाकडे गेला. सय्यद बंडा धावत आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानेवर दांडपट्टा चालवला. पण जीवा महलेच का घेतला याचा उत्तर इथं आहे. जीवा महलेंनी दांडपट्टीच्या त्याच्यात नजर हालचालीकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगितले होतं अगोदरच महाराजांनी. मग तसाच हवेवर तसा उडवला सय्यद बंडाने आपला दांडपट्टा. तसाच हवेतच त्यात सय्यद बंडाचा हात छाटला, तसाच हवेत उडवला. इतिहास फुटू लागला. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. देखो मुल्क मराठों का या शिवाजी बोला था, मुगलों की छाती को, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत से आग जली थी, हर एक पत्थर शोला था. बोले हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. हर हर शेर शिवभा ने रखी थी हमारी लाज शान की. शेर शिवभा ने रखी थी लाज हमारी शान की. इस मिट्टी से तिलक करो, यह मिट्टी है बलिदान की. असंच थांबले नाही शिवाजी महाराज. पुण्यात औरंगजेबाचा मामा म्हणजे शाहिस्ते खान. तुम्हाला इतिहास शिकवला जातो चौथीच्या पुस्तकामध्ये. अफजल खान शाहिस्ते खानाची 3 बोटे छाटली, पण ती कशी छाटली नाही माहित आहे तुम्हाला, म्हणून ते सांगण्यासाठी इथे आलो आम्ही. शाहिस्ते खान पुण्यामध्ये आता लाल मल्लावर आला लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर हे गोष्ट कळाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कळाले आणि दिवस ठरवले. बहिर्जी नाईक. खरं तर मला बहुत काही बोलायचं आहे, पण टाइम होत असल्यामुळं मला काही बोलता नाही येत, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो.
मग साहित्य खानाला लाल मल्ल्यावर छापा मारायचा होता. मग दिवस ठरले. बैरजी नाईकांनी सांगितलं रमजान या महिन्यात अष्टमीच्या दिवशी 5 एप्रिल 1663 छत्रपती शिवाजी महाराजांनी अचानक हल्ला केला. आस्ते कदम म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसले. मग तसेच अंदर घुसले. मग एखादी तसाच वार केला पण तो साहित्य खानाचा पोरगा निघला. पण समोर पुन्हा गेले साहित्य खानाला मारायला. पण साहित्य खान त्याला माहित होतं छत्रपती शिवाजी महाराज आया बहिणींना कधी हात लावणार नाही. म्हणून तो साहित्य खान काय केला आया बहिणीच्या जाऊन पदरात लपला. मग पदरात लपला. पण छत्रपती शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले होते आणि वाऱ्यासारखेच गेले. त्यालाच म्हणतात फर्स्ट सर्जिकल स्ट्राईक. तसे वाऱ्यासारखे जाणारे थोडे वेळ पडद्याच्या मागे थांबले लाल महालावर. मग काही वेळात साहित्य खान निघाला. मग त्याला वाटला छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील. पण छत्रपती शिवाजी महाराज पडद्याच्या मागे थोडे लपून होते. मग त्याच्यामुळे ते पुन्हा बाहेर निघला. मग तसाच पडत सुटला साहित्य खान. महाराज गेले असते कदम साहित्य खानाची तीन बोटे ठेवली. इतिहास फुटफुटू लागला साहित्य खानाची. हे वाऱ्यासारखी औरंगजेब आदिलशाह कुतुबशाह पूर्ण मुघल बादशाहांकडे हवेसारखी पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे मुघल बादशाह घाबरू लागले. त्या काळात 397 वर्षापूर्वी साहित्य खान बोट छाटली तेव्हा त्याची बहीण पडत आली. गजब हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया. वो नरदम शिवा मेरे बेटी को उठा के लेके गया. तसा साहित्य खान आपल्या बहिणीला म्हणला चुप कर पगले, चुप कर. ये शिवा किसी की मर्दन मान सकता है, ये शिवा किसी से तलवार से छाट सकता है, लेकिन ये शिवा किसी बनिया बेटी पर हाथ नहीं उठाता. शत्रूला पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. तसेच 6 जून 1674 32 मन सिंहासन रायगड. महत्वाचे 2 टॉपिक आहेत. 6 जून 1674 किती लोकांना तारीख माहिती आहे? 6 जून 1674 ला काय 6 जून 1674 राज्याभिषेक. रत्नजडित 32 मन सिंहासन रायगडावर. श्रीमान दुर्गेश्वर रायगड म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती होणार होते. अखंड जय महाराष्ट्र.